माझं नाव ज्योती रेचे, वय 55. मला 24 तारखेपासूनच त्रास झाला होता. राम जन्म करायला गेली मंडपात. राम जन्म वगैरे झाला. एकदमच माझ्या अंगावर असं डोक्यापासून एकदम असा ऊतच आला. एकदम असं रिएक्शन सारखंच झालं एकदम. मग घरी आल्यानंतर मग मला म्हणे काजण्या निघाल्या असे म्हणायचे. ठीक आहे म्हटलं. तर मग संध्याकाळी मी पुन्हा एका डॉक्टरकडे गेली. तर तिचं औषध वगैरे घेतलं पण जास्तच होऊन गेलं. तसंच रात्री पुन्हा मग दुसऱ्या दिवशी रात्री मला लगेच मग भलमेकडे आणलं. भलमेकडून मडके सराकडे आणलं. मडके सरांनी मला चांगलं मार्गदर्शन दिलं, की तुम्ही आताच्या आताच जा. सावंगीला ॲडमिट व्हा आताच्या आता. मग लगेच आली तर मला 4 दिवसात ताई खूप बरं वाटलं. खूप ट्रीटमेंट चांगली घेतली आणि सगळेजण माझ्या मागच होते 4, 5, 6 दिवस सतत डॉक्टर सगळे सिस्टर माझ्याच मागे होते. तर मला तर माहिती नव्हतं मला कसं आणलं, काय आणलं. माझा भाऊ-बहीण सोबत होते अकोल्याचे. मला काहीच माहीत नाही. पण माझं 4 दिवसातच व्यवस्थित झालं. मला काहीचाच त्रास नव्हता पहिले. फक्त असा थोडं डाग होता पायाला, थोडीशी खाज यायची. तर मग एक चव्हाण मॅडम आहे म्हणून त्याचं औषध घेतलं, तर बरं व्हायचं. तरी मी अशी वांग्याची भाजी वगैरे कोणतं खात नव्हती लागून. मग एक 24 तारखेला मला एकदमच असं झालं. कारण की आमच्या शेजारचे लोकं नवल करत होते, "बाबा तुम्ही कालच तर पाळणे म्हटले, भजनं म्हटले आणि तुम्ही कशाच काय ॲडमिट झाल्या?" मडके सरांनी सांगितलं, "आता ट्रीटमेंट इतकीच घ्या बा." त्यांनी चांगले सतत मला ट्रीटमेंट दिली. सगळे डॉक्टर लोकं वगैरे सगळे माझ्या मागे 4-5 दिवस सतत धावले. सिस्टर लोकं सगळे. सगळे धावले. त्या 4-5 दिवसातच मला असं एकदम माझ्या अंगाचे सालच निघून गेले. म्हणजे मी ओळखायलाच नव्हती मी ज्योती आहे म्हणून. माझे भाऊ सगळे व्हिडिओ पाहून माझे भीत होते. असं कसं झालं माझ्या ताईला. नाही मला माहीत नव्हतं बरं होईन, पण डॉक्टर असल्यामुळे डॉक्टर म्हणा, "तुम्ही 4 दिवसातच 4-5 दिवसात बरं होते बा तुम्ही, बरं व्हाल बा." तशी माझ्या पोरीनं चौकशी केलीच होती, माझ्या पोरीनं. माझी पोरगी लेक्चरर आहे. तर तिनं थोडीशी तिची प्रिन्सिपल आहे तिथून चौकशी केली, तर म्हणे, "नाही," म्हणे, "4 दिवसात तुझी आई बरी होतेच," म्हणे, "तिथं सावंगीला." माझा हात-पाय दुखेना संधिवाताचं औषध घेतलं होतं. 5च दिवस औषध घेतलं. मग त्या डॉक्टरनं मला सांगितलं, की "तुम्ही चहा वगैरे पिऊ नका, हे पथ्य करा." चहा घेण्यात आला, आंबट खाण्यात आलं. त्याच्यामुळे मग काय माहीत त्याच्यामुळे रिएक्शन आलं का काय झालं? पण मी गरमीत 2 तास होम हवन करत होते ना, त्याच्यामुळे येऊ शकते बा. 2-3 तास मी होम हवन केलं रामजन्माच्या दिवशी. मग मग पाळणे म्हटले, भजनं म्हटले. त्याच्यामुळे मग गरमीत होऊ शकते असं वाटलं बा मला. पण ते घरी आल्यावर एकदमच माझं वाढून गेलं. अजूनही माझी ट्रीटमेंट सुरक्षित चालू आहे. सिस्टर येतात, मॅडम येतात, रात्रंदिवस सर येतात. भूषण सर पण येतात. मोठे, लहान सर्व सर येतात. एकदम चांगली औषध वगैरे सगळं, जेवण वगैरे. वर्धेतल्या वर्धेत मी डबा इथंच जेवते लागून. जेवण वगैरे, नाश्ता, चहा वगैरे सगळं. एकदम मस्त सिस्टर वगैरे गोळ्या काढून देतात सकाळ, संध्याकाळ. "काकू ह्या गोळ्या घ्या." मी म्हटलं, "पहा बा मला गोळीचं जास्त इन्फेक्शन होऊन बा." कारण की आता भीती वाटू लागली ना थोडी-थोडी. "नाही," म्हणे, "काकू आम्ही जसं-जसं सरनं सांगितलं तसं-तसंच देऊन राहिलो," म्हणे. तसे मग ते मला गोळ्या-गिळ्या सकाळ, संध्याकाळ देतात सर्व. चांगलं वाटलं. माझे नातेवाईक अकोल्याकडलेच आहेत. माझं माहेर अकोला आहे ना, सगळे होते आतापर्यंत भाऊ-बहीण सगळे होते. त्यांनाही चांगलं वाटलं. ते म्हणे, "माझ्या पोराला आणते मी इथं." तो म्हणे, "माझ्या पोरीला आणते इथं. पण तुझं होऊ दे म्हणे पहिलं, नंतर आम्ही घेऊन येऊ शकतो," म्हणे. त्यांना पाहिलं ना मला 8 दिवस कसा आहे, काय आहे माझ्यासोबत राहून. त्यांना चांगला अनुभव आहे. आम्ही सर्वांना सांगू, की बस कोणताही पेशंट अकोल्यावरून सावंगीलाच आणायचा. म्हणजे गावातला, खेड्यातला चांगला अनुभव सांगायचा आणि त्यांना इथंच घेऊन यायचं. आपण म्हटलं, "सर हे लोशन संपलं मॅडम," तर ते लगेच आपल्याला पाठवतात लोशन वगैरे, औषध वगैरे. कारण कोणाची ओळखच नाही पाहिजे मॅडम इथं. आता माझी समजा ओळख सगळे आहे, पण मी कोणालाच ओळख दाखवली नाही आणि काही नाही. पण मला सगळं भूषण सरनं मार्गदर्शन केलं, सगळं डॉक्टर लोकांनी मार्गदर्शन समजा नातेवाईकाला मी कोणालाच सांगितलं नाही. जिथं नोकरी करतात ते माझे नातेवाईक त्यांना पण नाही सांगितलं माझी ट्रीटमेंट एकदम मस्त सुरू आहे. त्यांनी फोनवर सांगितलं माझी ट्रीटमेंट तुम्ही काही येऊ नका बा माझ्यापर्यंत. मला आधी तर वाटतं मला काय होते आणि काय नाही. मला 4 दिवस तर काहीच माहीत नव्हतं. कारण माझे डोळे, नाक सगळं बुजलं होतं. असे माझे पाय असं मास आलं होतं माझ्या अंगावर. असं मास माझ्या डोक्यापासून पूर्ण कानापासून सगळं असं मास आलं होतं. अशी मनात भीती वाटते, की खाजवलं की काही होईन का बा? माझ्या पोराला म्हटलं, "माझ्या घरी आंबा आहे, 2 आंबे पाठव," म्हटलं, "मला खायला." नाही म्हणे, गोड नाही खायचं," म्हणे, "आई," म्हणे, "तुला गोड नाही, तू गोड जास्त खातो म्हणून तुला झालं अशील," म्हणे, "मला 2 आंबे पाठव बा गोड, आपल्या अंगणातले लागलेले कसे आहेत तर." "नाही," म्हणे, "आई सध्या ट्रीटमेंट सुरू आहे, गोड नाही खायचं," म्हणे. ठीक आहे म्हटलं. सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित झाली, औषध पाणी झालं, तर बरी होत चालली तर. आता असं वाटते, की सुट्टी घेऊन घ्या, पण 1-2 दिवसात होणार सुट्टी मला. पहिल्या दिवशी मला खूप भीती वाटते. मला ज्यांनी ॲडमिट करायला ना त्यांना म्हटलं, "जाऊ दे आपण उद्याच जाऊ. माझ्या घरचं नळाचं पाणी भरायचं आहे, माझ्या घरचं काम करायचं आहे."
माझ्यासोबतचे म्हणे, "तुमचं काम महत्वाचं का तुमचा जीव महत्वाचा?" मग त्याच रात्रीपासून मी इथे ॲडमिट झाली. मी आता सर्वांना असं सांगेन, की कोणतीही ट्रीटमेंट घ्यायची असली, की सावंगी मेघेला जा. तिथे ट्रीटमेंट घ्या. 15 दिवस का 1 महिना राहा. पण व्यवस्थित सगळी तब्येत ठीक होऊनच येणार आहे पेशंट, असं सांगणार मी सगळ्यांना. कारण की माझं माहेर अमरावतीपासून अकोल्यापर्यंत सगळे नातेवाईक आहेत माझे. तर असं मोकळं वाटते, चांगलं वाटते. मला वाटते की आता मी पहिले सावळी जाते तर मला गोरी तोजी आलेली आहे. कोणी म्हणते सिस्टर म्हणते, "ज्योती मॅडम तुम्ही गोऱ्या झाल्या आहे" म्हणे. हळू ते होईनच आता कारण की मला आता हेही नाजूक आहे. सध्या मला एखाद्या महिन्यात स्वयंपाक, भांडे, कपडे वगैरे नाही धुता येईल. पण हळू मला सर्व करता येईल. नाही सिस्टर मॅडम येतात ना बोलत ना आता त्या मॅडमचं मला नाव नाही आठवत दोघी-चौघी होत्या म्हणे छान बोलायच्या, विचारायच्या, चौकशी करायच्या. "नवीन आले का बा तुम्हाला अजून काही? नवीन झालं का बा तुम्हाला अजून काही काकू?" अशा नेहमी विचारतात, पाहतात. हा दवाखाना असल्यामुळे मनातली भीती पूर्ण निघून गेली. केव्हा येऊ शकतो मी आता.